हा आपला डबल डोर फ्रीज आहे. तर हा तुमचा जो आहे हा वरचा हा फ्रीजर सेक्शन आहे. ठीक आहे. तर इथं जे काय आहे तुम्ही अशा वस्तू ठेवायच्यात की जे आईस्क्रीम, फ्रोझन मटर किंवा जे तुमचं नॉनव्हेज, सी फूड्स वगैरे जे काय असेल म्हणजे जे काही बर्फ होणाऱ्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू इथं ठेवायच्यात. आणि प्रत्येक गोष्ट झाकून ठेवलेली असली पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टीवर झाकण किंवा ते बॉक्समध्ये किंवा पॅकिंगमध्ये असली पाहिजे. ओपन काही ठेवायचं नाही कारण त्याचा एकमेकांना वास लागतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं तुम्ही जे काही वस्तू हा तुमचा आईस ट्रे दिलेला आहे. ठीक आहे. हा तुमचा आईस ट्रे आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जे काही वस्तू ठेवणार आहात हे आईस ट्रे ठेवलं, आईस ट्रे ठेवलं, त्याच्यावर पाणी भरून ठेवलं. काय माहिती काय ठेवलं? ज्यूस आहे तो. पाणी भरून ठेवलं, क्यूब होणार त्याचे. आणि हे फक्त आपण पीसला ₹20 received on PhonePe. ठीक आहे. समजा बर्फ वापरत नसेल तर हे बाहेर काढून ठेवू शकता तुम्ही. ह्या स्पेस तुम्हाला यूज करता येईल. या खालच्या मध्ये काय जास्त क्वांटिटी मध्ये करू शकतो? नाही, हे बर्फ जे असतं ना ते क्यूब पडण्यासाठी ते दिलेले. खाली पाणी भरून नाही ठेवायचे. आणि इथं सेन्सर्स आहे सगळ्यात महत्वाचा. हा फ्रीजरचा सेन्सर आहे. तर ह्याला कुठलाही झाकून नाही ठेवायचं. म्हणजे हे असं झाकण आलं नाही पाहिजे, पुढं असलं पाहिजे. ठीक आहे. तर हे होल येणारे एअर आहेत म्हणजे गार हवा येणार आहे. इथं दोन्ही जण येतात त्यामुळे मागं चिटकून काही ठेवायचं नाही. महिन्यातून एकदा हे रबर मऊ कपड्यांनी किंवा सॉफ्ट क्लोथनी पुसून घ्यायचे. ह्याला रबर गॅस्केट्स म्हणतात. ठीक आहे. हे जर क्लीन नाही केले तर हळूहळू काळे पडतात आणि मग ते फंगस पकडून खराब होतात. तर हे दर क्लिनिंग आणि त्या सेन्सर ब्लॉक न करणे हे कंपल्सरी आहे इथं. आणि तुमची जी काही सेटिंग असेल ती इथं ऑपरेटिंग आहे ते तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे. तर हे तुमचा फ्रीजर आहे. हा जे एवढं हे तुम्हाला इथली इन्फॉर्मेशन आहे. आता तुमचा जो खालचा भाग आहे त्यात जो सगळ्यात पहिला जो कप्पा आहे तो डेअरी आयटमसाठी म्हणजे सगळे डेअरी प्रोडक्ट्स, दुधाची पिशवी, अमूल बटर, चीज क्यूब्स वगैरे जे काही डेअरी प्रोडक्ट्स आहेत किंवा ज्याला जास्त गार लागतं ते सगळे वरती ठेवायचे पॅकवाले. म्हणजे जे रेडीमेड पॅक आले, दुधाचं भांडं, सॉरी दुधाची पिशवी आहे किंवा ते दूध दही वगैरे जे पॅकेट आहे पॅकिंगवालं सगळं मटेरियल इथं ठेवायचं. त्याच्यानंतर हे दोन जे कप्पे आहेत मग तुमचं दुधाचं भांडं आहे, दह्याचं जे काय भांडं आहे ते दोन्ही इथं ठेवायचं. आता हे जे फ्रुट्स आणि भाज्या फळभाज्या सगळ्या ह्या बॉक्समध्येच पाहिजे. हे इथं ठेवलं पाहिजे. हे काळ पडायला लागले दिसलं का? हे खराब होणार कारण इथं जास्त गार होतोय. त्यामुळे भाज्या फळभाज्या फक्त ह्या बॉक्समध्येच ठेवायच्या. वरती काही ठेवायचं नाही. इथं वरती तुम्ही बनवलेलं अन्न, राहिलेलं अन्न किंवा जे काही उद्या वापरणार आहे कणिक वगैरे जे काही तुमचं उद्या असेल तेच फ्रूट, व्हेजिटेबल आणि सगळी फुलं भाजी सगळं त्या बॉक्समध्येच ठेवायचंय. ठीक आहे. आणि इथं त्याला हवा जाण्यासाठी विंडो ओपन दिलेलं आहे. ठीक आहे. जर भाज्या जास्त गार होत असेल तर हे बंद करायचं, कमी होत असेल तर एखादी विंडो ओपन ठेवायची. ठीक आहे. आता जसा वरचा फ्रीजरचा सेन्सर होता इथं रेफ्रिजरेटरचा सेन्सर आहे. हा सेन्सर सुद्धा ब्लॉक करायचा नाही. 2 बोटं सोडून जागा इथं काही ठेवू शकता तुम्ही. ठीक आहे. हा लाईटचा स्विच आहे. डोर जेव्हा बंद होईल तेव्हा लाईट बंद होणार आहे. जेव्हा दार उघडेल तेव्हाच लाईट लागेल. आणि हा तुमच्या वॉरंटीचा स्टिकर आहे. हा काढायचा नाही. ठीक आहे. हा तुम्हाला वॉरंटीसाठी लागणार आहे. आता इथं अंडी किंवा लिंबू वगैरे काय असेल तर ठेवायचं. आता हे जे ठेवलेत हे जास्त गार होऊन खराब होणार आहेत. ठीक आहे. इथं अंडी किंवा लिंबूच ठेवायचे. टोमॅटो पण शक्यतो खाली टाका. इथं मसाले वगैरे जे काय असतील बॉक्स तुमच्या कोल्ड्रिंक्स किंवा पाण्याच्या बॉटल्स जे काय असतील ते इथे. प्रत्येक गोष्टीवर झाकण हे कंपल्सरी आहे. परत सांगेल कारण एकमेकांचा वास फंगस पकडणं हे त्याच्यामुळे होतं. हा पण रबर सेम वरच्या फ्रीजच्या रबर सारखं महिन्यात एकदा सॉफ्ट क्लोथने किंवा मऊ कपड्यांनी क्लीन करायचं आहे. ठीक आहे. आता हा जो तो फ्रीज आहे हा तुमचा कन्व्हर्टेबल आहे. म्हणजे तुम्ही ह्याला कन्व्हर्ट करू शकता. तर ती जी सगळं सेटिंग तुम्हाला ह्या पॅनलवर दिलेली आहे. तुम्ही ओपन केल्यावर बघा इथं दिलेलं आहे. आता ह्या पॅनलवर लक्ष द्यायचं की पहिलं लक्ष सिम्बॉलवर लक्ष द्या. हे जे सिम्बॉल आहे हा तुमचा फ्रीजरचा सिम्बॉल आहे. आणि खाली जो पाण्याच्या थेंब सारखा दिलाय तो फ्रीजचा सिम्बॉल आहे. ठीक आहे. तर रेग्युलर जी सेटिंग आहे तुम्हाला इथनं करायची. म्हणजे तुमच्या फ्रीजर हा जो फ्रीजर आहे वरचा आपण ओपन केलाय त्या फ्रीजरची सेटिंग इथनं करू शकतो ह्या बटनाने.